नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या ओम्स अकॅडमीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्रेया परीक्षा मंथन परीक्षा इयत्ता पहिली नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पाहणार आहोत। तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिली नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पाहणार आहोत। यासाठी देखील वेळ 60 मिनिटाचा आहे, एकूण गुण 100 आहेत। तर चला मग आता आपण पाहूयात। यावर देखील सूचना आहेत, सूचना कशा पद्धतीच्या आहेत ते समजून घेऊयात। प्रथमतः आपल्याला सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत। त्यानंतर दिलेल्या स्वतंत्र उत्तरपत्रिकेवरच उत्तर आपल्याला लिहायचे आहेत। उत्तराचे पर्याय लिहिताना 1, 2, 3 किंवा 4 एकतर मराठीमध्ये अंक असावेत किंवा मग इंग्रजीमध्ये असावेत। आणि या पद्धतीची तुम्हाला बॉक्स राहणार आहे, त्या बॉक्समध्ये एकतर या पद्धतीचा इंग्लिश मधला गुण असायला पाहिजे किंवा मग अशा पद्धतीचा बॉक्स असून या पद्धतीचा 1 किंवा या पद्धतीचे 2, या पद्धतीचे 3 किंवा इंग्रजी अंकातच अंक आपल्याला लिहायचे आहेत। प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नास 2 गुण आहेत, म्हणजे एकूण प्रश्न असणारे 50 आणि एका प्रश्नाला 2 गुण। या पद्धतीने जर विचार केला आपण तर 50 प्रश्नाला 100 गुण राहणार आहेत। आणि उत्तरे नोंदवण्यासाठी आपल्याला पेनचा उपयोग करायचा आहे। कशाचा उपयोग करायचा आहे? पेनचा, म्हणजे पेन्सिलने करायचे नाहीये। चला तर मग आता आपण प्रश्नपत्रिका समजून घेऊयात। तर लक्ष द्या सर्वांनी, इथे प्रश्न दिलेले आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधायचे आहेत, ओळखायचे आहेत आणि त्याचा अंक जो आहे तो या बॉक्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे? लिहायचा आहे, जे काय असेल ते। तर चला मग आता आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बघा काय म्हणले, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जर आपण श्रेया परीक्षेमध्ये इयत्ता पहिलीच्या श्रेया पुस्तकामध्ये वाचले असतील समानार्थी शब्द, तर पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द खग हा होतो। पोपट पक्षाचं नाव आहे, चिमणी पक्षाचं नाव आहे आणि प्राणी तर येतच नाहीये। मग पक्षाला नेमकं काय म्हणतात? तर पक्षाला खग म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर राहणार आहे। प्रश्न दुसरा, ढीग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ढीग, ढीग म्हणजे काय? तर बघा, रास, शंकू, पैसा, देह। बघा, देह म्हणजे शरीर, पैसा, पैसा तर येऊ शकत नाही, शंकू देखील येऊ शकत नाही। ढीग म्हणजे रास, ढीग म्हणजे रास। जसं की आपण एखाद्या पोत्यांच्या थप्प्यांचं काय करतो, एकावर एक थप्पी मांडतो, त्या पद्धतीची थप्पी आहे। मग ढीग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ढीग म्हणजे रास। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सहकार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, इथं समानार्थी विचारलं होतं, इथं विचारलं विरुद्धार्थी। मग सहकारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सहकारी, सहकारी म्हणजे सोबत असणारा। असहकार, असहकारी आणि सरकार। सहकार आणि सरकार याच्यामध्ये फरक आहे। सरकार म्हणजे आपलं गव्हर्नमेंट, शासन, आणि सहकार, सहकार म्हणजे प्रायव्हेट। तर सहकार म्हणजे या सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सहकारच्या विरुद्धार्थी येतो असहकार, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे। नंतरचा चौथा प्रश्न असा आहे, दोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? दोष, बघा, दोष एखादा गुन्हा जर घडला, आपल्याच्यानं काहीतरी दोष घडला, तर दोषचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मग दोषी येऊ शकते का नाही? दोषी म्हणजे कोण? ज्यानं काहीतरी गुन्हा केलेला आहे, ज्याच्या हाताने काहीतरी घटना घडलेली आहे, तो दोषी असतो। अवगुण, एखाद्या व्यक्तीमध्ये काहीतरी आगाऊ गुण असणे, अवगुण असणे, जास्तीचे गुण असणे, तर आपण अवगुण म्हणूयात। तर दोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जर सांगायचं म्हणलं तर ते येते गुण। दोषच्या विरुद्ध काय? तो गुण, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे। प्रश्न 5वा, जोड शब्द पूर्ण करा। पाऊस, आता बघा, जसं की आपण जोड शब्द पाहतो, चारा, पाणी। बघा, आपण काय पाहतो? चारा, पाणी, या पद्धतीचा आपल्याला जोड शब्दाच्या ओळखायचं आहे। इथे दिलाय पाऊस, मग पावसाच्या पुढे काय येते? पावसाच्या पुढे देखील येते पाणी, पाऊस, पाणी। या पद्धतीचे आपण 5 प्रश्न पाहिलेले आहेत। लागलीच आपण दुसऱ्या प्रश्नाकडे, म्हणजे 6च्या पुढे आपण प्रश्न पाहणार आहोत। तर यामध्ये बघा, प्रश्न 6वा असा आहे, मासे पकडणारा। आता बघा,
आपण पाहतो अनेक ठिकाणी नद्या असतील, छोटे मोठे तलाव असतील, त्यानंतर समुद्र असेल, समुद्राच्या ठिकाणावर, नद्यांच्या ठिकाणी जे मासे पकडायला लोक जातात, त्या मासे पकडणाऱ्या लोकांना कोळी म्हणतात. काय म्हणतात? कोळी. म्हणून याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. आदिवासी असू शकत नाही. शिकारी शिकार करतात, पारधी देखील शिकार करतात, आणि आदिवासी हे लोक काहीच करू शकत, म्हणजे आदिवासी लोक काही करत नाहीयेत. आणि मासे पकडणारा असतो, त्याला नाव विचारले आपल्याला तर मासे पकडणारा कोण असतो? कोळी असतो. 7वा प्रश्न आहे, गायीच्या आवाजाला काय म्हणतात? आता बघा, गाय ओरडते का? नाही. ओरडते कोण? आता बघा, बैलाच्या आवाजाला डरकणे म्हणतात. ठीक आहे. तर गायीच्या आवाजाला काय म्हणतात? आता गोठा हे ठिकाण झालं, राहते तिथं. गाय कुठं राहते? गोठ्यात राहते. डरकणे कोण? बैल डरकतो. आणि आपल्याला विचारले गायीच्या आवाजाला काय म्हणतात, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर, हंबरणे. गायीचे हंबरणे. प्रश्न 8वा, माणसांचा समूह. माणसांचा समूह याला काय म्हणतात? बघा, अनेक लोक एकत्र येतात, त्यामुळं काय होते? जमाव होतो. म्हणून माणसाच्या समूहाला काय म्हणतात? जमाव म्हणतात. गट येत नाही. संघ, क्रिकेटमध्ये जे खेळाडू असतात त्याचा संघ असतो. घोळका देखील होत नाही, गट देखील होत नाही. माणसाचा समूह म्हणजे कोण? जमाव. ठीक आहे. याच्यानंतर बघा, उंदीर कुठे राहतो? उंदीर कुठे राहतो? घर, बीळ, गोठा, कपाट. आपण सुरुवातीपासून शिकत आलेलो आहोत. उंदीर कुठे राहतो? तर तो म्हणजे बिळात. उंदीर कुठे राहतो? बिळामध्ये. कोकरू कोणाचे? मेंढीचे, वाघाचे, गाईचे का गाढवाचे? बघा, वाघाचा बच्चा किंवा बछडा, गाईचे वासरू, गाढवाचे शिंगरू, कोकरू कोणाचे? मेंढीचे. या पद्धतीने आपण पर्याय गाळत जरी गेलो तरी देखील आपल्याला या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत. कोकरू कोणाचं आहे? मेंढीचं. आता इथून पुढे गणिताचा भाग सुरू होतोय, तर आपल्याला गणित पाहायचंय. प्रश्न क्रमांक 11 ते 16 मध्ये गणित आपल्याला दाखवलेलं आहे. तर ते आपण पाहूयात नेमकं गणितामध्ये कोणकोणता घटक आहे, कशा पद्धतीने त्याची उत्तर राहणार आहेत. बघा, 25 ही संख्या अंकात कशी लिहाल? बघा, 25 आपण शिकत आलेलो आहोत. आपल्याला जर एखादी संख्या वाचायला सांगितली, संख्या अक्षरात किंवा अंकात मांडायला सांगितली, तर आपण एक लॉजिक लावतो. इथे काय म्हटले? 25. काय म्हटले? 25 ही संख्या अंकात कशी लिहितात? 25 म्हणजे किती रे? 20 अधिक 5. मग 20 आणि 5 ची जर बेरीज केली तर बघा, 5 ला 5, 2 ला 2, 20 आणि 5 25. या पद्धतीची, किंवा आपण असं म्हणूयात की 2 वर 5 25. मग 25 ही संख्या आपल्याला अंकात कशी लिहायला म्हणतात? तर अंकात ती या पद्धतीनं, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या पद्धतीने आपल्याला लिहिताना दिसून येते. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा 12वा प्रश्न, 67 ही संख्या अंकात कशी लिहाल? 67 देखील म्हणले. 1 नंबरची 87 आहे, 2 नंबरची बरोबर 67 आहे. 67 म्हणजे किती? मग 67 म्हणजे 60 आणि 7, किंवा आपण असं म्हणूयात 6 वर 7 67. मग पर्याय क्रमांक किती मध्ये आहे? बघा, इथं मिळते उत्तर. बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळते. 67 ही संख्या अंकामध्ये 6 वर 7 या पद्धतीनं लिहिली जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? 85 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? सेम ॲज आहे. 85 म्हणजे किती? मग 80 आणि 5, आपण त्याला असं म्हणूयात की 18 वर 5 85. मग नंतर 13वा प्रश्न बघा, 85 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 85 ही संख्या अक्षरात कशी लिहाल म्हणले. मग 85 म्हणजे नेमकं काय? बघा, 1 नंबरला आहे 55, 2 नंबरला आहे 75, 3 नंबरला आहे 85 आणि 4 नंबरला आहे 86. तर 85 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर त्या प्रश्नाचं उत्तर ते पर्याय क्रमांक 3 85. 85 म्हणजे 80 अधिक 5 85. तर अक्षरामध्ये ती 3 पर्याय क्रमांकामध्ये दिलेली आहे. प्रश्न 14वा, 60 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 1 नंबरलाच उत्तर आहे 60. जसं आपण अक्षर आणि अंक आपल्याला जर ओळखू आले तर लागलीच त्याचं आपल्याला उत्तर समजते, आपल्याला ताबडतोब त्याचं उत्तर मिळणार आहे. बघा, आता पुढे 40 मध्ये किती दशक? आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. 40 मध्ये किती दशक? तर आपण शिकत आलेलो आहोत एकक. एकक म्हणजे 1. त्यानंतर बघा, दशक. दशक बरोबर 10 आणि शतक बरोबर 100. हे आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत. इथे काय म्हटलंय? मग
40 मध्ये किती दशक असतात किंवा 40 मध्ये किती दशक येतात. तर इकडे बघा, दशक म्हणजे 10, मग एक दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणल्यावर किती होणार बरं 20, 3 दशक म्हणल्यावर किती येणार मग 30, आणि मग 4 दशक म्हणल्यावर किती येणार मग आपल्याला उत्तराचं 40. मग बघा 4 दशक म्हणलंय, इथे किती म्हणलंय 40 मध्ये किती दशक येतात. ते बघा इथे 40 उत्तर आलेलं आहे आपलं. मग 40 मध्ये किती दशक येतात, तर 40 मध्ये उत्तर येतं याचं 4, पर्याय क्रमांक 2. 40 मध्ये किती दशक, तर 40 मध्ये एकूण किती दशक येतात, एकूण 4 दशक येतात. पुढचं पाहूयात. पुढच्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. या प्रश्नामध्ये काय म्हणले, 6 दशक म्हणजे किती. आताच पाहिलं आपण 1 दशक बरोबर 10, 1 दशक बरोबर 10, तर 6 दशक बरोबर किती, 6 दशक बरोबर किती. मग काय करावं लागेल, इथे 6 असतील, 6 ला आपल्याला काय करावं लागेल 10 ने गुणावे लागेल, किंवा 6 अधिक 6 अधिक 6 अधिक 6 हे आपल्याला जवळपास 10 वेळेस लिहावे लागतील. तर आपण काय करू, याचा गुणाकार करून बघूया. 10 एक 10, 10 दोन्ही 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पाच 50, 10 सख 60. या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे. 6 दशक म्हणजे किती, तर 6 दशक म्हणजे आता पाहायचं आपल्याला बघा, 60 एकक, 6 एकक, 600 दशक आणि 600 नुसतं दिले. बघा 6 दशक म्हणजे किती विचारलं होतं. यामध्ये आपल्याला याचं उत्तर मिळवण्यासाठी थोडीशी याच्यामध्ये किचकट दिलेलं आहे. हे गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. तर बघा 60 एकक, मग आपण पाहिलं होतं एक एकक बरोबर 1, एक एकक बरोबर 1 पाहिलं होतं. तिथं म्हणलंय 60 एकक बरोबर किती, तर 60 एकक बरोबर किती, त्याचं उत्तर देखील येणार 60. याचं उत्तर येणार 60. आणि 600 दशक म्हणजे 600 दशक गुणिले 10 केलं तर जवळपास त्याचं 6000 उत्तर येते. त्यामुळं इथं 6 दशक म्हणजे किती हे विचारलंय, तर 6 दशक म्हणजे बरोबर पर्याय क्रमांक 1 60 एकक. 6 दशक बरोबर किती 60 एकक. त्यानंतरचे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 17व्या प्रश्नामध्ये विचारले आपल्याला, त्रिकोण 5 खालीपैकी कोणता अंक ठेवला तर ती मोठी संख्या बनते. बघा इथं संख्या दिलेली त्रिकोण आणि 5 दिलेली आहे, आणि आपल्याला विचारलं आहे या त्रिकोणाच्या ठिकाणी अंक ठेवला तर ती संख्या सर्वात मोठी बनते. ती कशी बनते आपण एक एक मांडून पाहूयात. पर्याय 1 मध्ये बघा त्रिकोणाच्या जागी 5 आहे आणि इकडे एकक स्थानी तर 5 आहे, ही झाली 55. आता काय करूयात, त्रिकोणाच्या ठिकाणी आपण 7 मांडून पाहूयात. इथं 7 मांडले, इथे 5 मांडले, याचं उत्तर आलेलं आहे 75. त्यानंतर तिसरं मांडून पाहूयात. तिसऱ्यामध्ये 4 दिले, इकडे 5 दिले, इथे आले 45, आणि चौथ्यामध्ये काय दिले 2 आणि इथं 5 दिलेलं आहे, तिथं उत्तर आलेलं 25. तर त्रिकोण 5 खालीपैकी कोणता अंक ठेवला तर ती मोठी संख्या बनते. तर सर्वात मोठी संख्या कुठे आलेली आहे, हे इथं आलेली आहे 7 वर 5 75. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. कारण दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला इथे 7 लावले की आपलं उत्तर इथं 75 आलेलं आहे. त्यानंतरचा 18वा प्रश्न आहे, खालीलपैकी समसंख्या कोणती. मग समसंख्येची व्याख्या काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 ह्या संख्या जर येत असतील तर त्या समसंख्या असतात. तर समसंख्या कोणती विचारले, तर एकक स्थानी आपल्याला पाहायचंय. इथे एकक स्थानी दिलेले आहे 6, इथे दिलेला आहे 1, इथे दिलेला आहे 9 आणि इथे दिलेला आहे 1. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 ह्या संख्या येतील त्या म्हणजे झाल्या समसंख्या. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा एकक स्थानी 6 आलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आपल्याला इथे मिळालेलं आहे. नंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी विषम संख्या कोणती. आता समसंख्येची व्याख्या पाहिली, आता विषम संख्येची व्याख्या लक्षात घ्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. थांब जराशी, व्हिडिओ असतो जर दम काढ, आदळापट करू नको, व्हिडिओ होते चांगला. तर या पद्धतीची आपण विषम संख्येची व्याख्या पाहिली. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात. तर बघा इथं एकक स्थानी 0 आलाय, इथे 4 आलेत, इथे 6 आलेत, इथे 9 आलेत. म्हणजे ज्या
संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक येतात, ती म्हणजे विषम संख्या. इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा एकक स्थानी 89 आलेत, म्हणजे 9 आला एकक स्थानी, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. काय इथं समसंख्या आहे, इथं आहे, इथं देखील समसंख्या आहे, इथं काय विषम संख्या, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे आपल्याला 12, 19, 66, 78 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या असता सर्वात शेवटी कोणती संख्या येते. आपण संख्या मानून घेऊयात. 12, 19, 66 आणि 78 ह्या संख्या आपण मानून घेतलेल्या आहेत. या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लावायच्या. चढत्या क्रमाने लावायच्या म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या संख्यांमध्ये चढता क्रम मांडत असताना छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे मांडावे लागतील. मग ऑलरेडी जिथं संख्या ह्या छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे मांडत गेलेल्या आहेत. आणि 12 1 नंबरला येते, 2 नंबरला 19 येते, 3 नंबरला 66 येते आणि 4 नंबरला 78 येते. मग या संख्या आपण चढत्या क्रमाने लावल्या असता सर्वात शेवटी कोणती संख्या येते, तर सर्वात शेवटी येते ती म्हणजे 78. म्हणून पर्याय क्रमांक 2 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे 19, 25, 12, 26 आणि 18 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या असता मधली संख्या कोणती. संख्या मानून घेऊया. पहिल्यांदा 19 घेतलं, त्यानंतर घेतले 25, त्यानंतर घेतले 12, 12च्या नंतर घेतले आपण 26 आणि 26च्या नंतर घेतला आपण 18, 26च्या नंतर घेतला आपण 18. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या असता मधली संख्या कोणती. मग यातलं आपल्याला काय करावं, सुरुवातीला सर्वात मोठी संख्या अगोदर घ्यावी लागेल. मग सर्वात मोठी संख्या इथं कोणती, 26. आपण काय करूया, 26 मांडूयात. 26 ला आला 1 नंबर. त्यानंतर 26 थोडीशी छोटी, हे बघा इथं 25 आहे, 25 घेतला. 25 चा आला 2 नंबर. त्यानंतर 25 थोडीशी छोटी, हे बघा इथं 19, 19 चा आला आपला 3 नंबर. त्यानंतर बघा 19 नंतर थोडीशी छोटी आहे बघा 18, 18 चा आला 4 नंबर, 18 चा आला 4 नंबर. आणि सगळ्यात शेवटी उरली 12, 12चा क्रमांक आला 5. मग आता आपण ह्या उतरत्या क्रमाने लावलेल्या आहेत आणि या उतरत्या क्रमाने लावल्या असता मधली संख्या कोणती. बघा इकडे ही संख्या कटली, इकडे ही संख्या कटली, इकडली ही संख्या कटली, इकडे ही संख्या कटली. तर सेंटर मध्ये एकदम मध्यभागी येणारी संख्या ती म्हणजे 19. म्हणून पर्याय क्रमांक याच्यामध्ये 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा आपल्याला प्रश्न पाहायचा आहे 22वा प्रश्न पाहायचा आहे. काय म्हणलं इथे, चौकोन अधिक 22 बरोबर 39 तर चौकोन बरोबर किती. जेव्हा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची, एखादी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्यामध्ये दुसरी संख्या मिसळली, पुढे जर त्याचं उत्तर दिलेलं आहे किंवा एखादी संख्या दिली नसता एक संख्या देऊन त्याचं उत्तर समोर दिलेलं आहे तर त्यावेळेस त्या संख्येमधून दुसरी संख्या वजा करावी. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं, उत्तर मिळण्यासाठी 39 मधून 22 वजा करावे लागतील. बघा 39 वजा 22. आता 9 मधून 2 गेले राहिले 7 आणि 3 मधून 2 गेले राहिला 1. म्हणजे इथं आपलं उत्तर आले 17. आपल्या पर्यायामध्ये आहे का बघा, पर्याय 1 मध्ये आहे 16, 2 मध्ये आहे 26, 3 मध्ये आहे 27 आणि 4 मध्ये आहे 17. तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे येणार आहे. त्यानंतर प्रश्न 24वा पाहायचा आपल्याला. प्रश्न 24 मध्ये काय सांगितले बघा. प्रश्न 24 मध्ये सांगितलेलं आहे पहिलीच्या वर्गात 21 मुले व दुसरीच्या वर्गात 23 मुले आहेत तरी एकूण किती मुले झालेत. जिथे तुम्हाला एकूण हे विचारलं जातं तिथे बेरीज असते. पहिलीच्या वर्गात सांगितले 21 मुलं, दुसरीच्या वर्गामध्ये मुलं सांगितले 23 आणि आपल्याला विचारलं एकूण किती. तर एकूण जिथे जिथं आलं तिथं प्लसचं चिन्ह टाकायचं, म्हणजे बेरजेच चिन्ह टाकायचं आणि त्या दोघांची बेरीज करायची. बघा मग 3 आणि 1 4, 2 आणि 2 4. इथं याचं उत्तर आलेलं आहे 44. पर्याय क्रमांक 1 यामध्ये आपल्याला उत्तर मिळते 44. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. त्या पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितले बघा, कोणत्या आकृतीच्या चारही बाजू समान असतात. बघा आयत, चौकोन, चौरस आणि त्रिकोण. आयताच्या बाजू कशा असतात बघा, आयताच्या बाजू या पद्धतीच्या असतात. आयताची बाजू या पद्धतीची असतात, म्हणजे ही बाजू समान असते, ही बाजू आणि ही बाजू समान असते आयताची. आता
हे झाले आयताची. मग आता दुसरं काय म्हणलं बघा, चौकोन. आता 2 नंबर दिलेले आहेत चौकोन. तर चौकोन म्हणजे काय बघा, चौकोनाची कोणतीही बाजू आपल्या आपल्या पद्धतीनुसार ठरवता येते. चौकोन हा आपण या पद्धतीचा देखील काढू शकतो, चौकोन आपण या पद्धतीचा देखील काढू शकतो, चौकोन आपण या पद्धतीचा देखील आपण काढू शकतो, हे या पद्धतीचा देखील आपण चौकोन काढू शकतो. तर चौकोनाच्या 4 बाजू समान नसतात, असमान बाजू असतात. आणि चौरस जो असतो तो चौरस 4ही बाजूने काय असतो, समान असतो. चौरस हा 4ही बाजूने कसा असतो, समान असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मिळणार आहे. आणि त्रिकोणचं आपल्याला माहितीच, त्रिकोण हा त्रिकोणाला 3च बाजू असतात. म्हणून त्रिकोण ही आकृती आपल्याला पाहायची सुद्धा गरज नाहीये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर येते चौरस. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला इंग्रजी हा घटक सुरू होते. या इंग्रजी घटकामध्ये आपल्याला इथं अल्फाबेटिकल दिलेले आहेत. ABCD चे 5-5 गट दिलेले आहेत. ABCDE 5चा गट आहे, FGHIJ 5चा गट आहे, KLMNO हे देखील 5चा गट आहे, PQRST 5चाच गट आहे, UVWXY हा देखील 5चा गट आहे. तर वरील अक्षरमालेत डावीकडून 9वे अक्षर कोणते? आता आपल्याला काय करावं लागेल बघा, इकडं ए, इथे ध्यान द्या, A B C D आणि E हे या अक्षर आहेत. ABCD. A ला 1 नंबर, B ला 2 नंबर, C ला 3 नंबर, D ला 4 नंबर आणि E ला 5 नंबर. अशा पद्धतीने देत गेलो तर ABCDचा 5चा गट होतो, FGHचा 5चा, हा 5चा, हा 5चा आणि हा 5चा गट होतो. मग आपल्याला काय म्हणले, वरील अक्षर मालिकेत डावीकडून 9वे अक्षर कोणते? मग डावी बाजू कोणती आपली? ही इकडे असते डावी बाजू आणि इकडे असते ही उजवी बाजू. ही डावी आणि ही उजवी. मग आपल्याला म्हणले डावीकडून 9वे अक्षर कोणतं? तर बघा, हे 5 कटले, हे 5, 5 आणि 5 10. मग 10च्या अलीकडे अंक असतो 9वा. तर 9ला आलेलं बघा आय, 9ला आलेलं आहे आय आणि 10ला आले जे. म्हणून आपल्याला विचारले 9वे अक्षर कोणतं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आय. 9वा अक्षर कोणतं आहे? आय आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा पुढचा. पुढच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, वरील अक्षरमालेत यक्षच्या डावीकडचे 6वे अक्षर कोणतं? बघा, ही बाजू जी आहे, ही बाजू आहे डावीकडून उजवीकडे आणि ही बाजू जी आहे ती उजवीकडून डावीकडे. आपल्याला प्रश्न विचारला आहे, वरील अक्षरमालेत यक्षच्या उजवीकडचे 6वे अक्षर कोणते? यक्स कुठे? बघा, हे यक्स, हे तर यक्स आहे. यक्षच्या उजवीकडील म्हणले, यक्षच्या डावीकडचे म्हणले 6वे अक्षर कोणतं? यक्स आला 1 नंबरला, डब्ल्यू आला 2 नंबरला, व्ही आला 3 नंबरला, यू आला 4 नंबरला, टी आला 5 नंबरला आणि एस आला 6 नंबरला. इथं पर्याय क्रमांक 4 6वे अक्षर विचारले, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळते. नंतरचा प्रश्न बघा, SNNTPNNRTNTNU या अक्षरमालेत एन हे अक्षर किती वेळेस आलेलं आहे? बघा, हे 1, हे बघा, हे इथे ध्यान द्या सर्वांनी, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6. तर एन हे अक्षर किती वेळा आलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 1 2 3 4 5 6. एन हे अक्षर किती वेळा आले? या प्रश्नाचं उत्तर आहे एन हे अक्षर 6 वेळा आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर बघा, पुढे आपल्याला अंकमालिका दिलेली आहे. त्या अंकमालिका आपल्याला समजून घ्यायची आहे आणि अंकमालिका समजून खाली विचारलेल्या प्रश्नांचे आपल्याला काय करायचे आहेत? उत्तर द्यायचे आहेत. तर चला पाहूयात आपण अंकमाला. बघा, 1 6 5 9 4 6 8 7 1 8 9 1. वरील अंकमालिकेत समसंख्या किती आहेत? समसंख्येची व्याख्या काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी आताच पाहिले होते आपण 0 2 4 6 8 हे अंक येत असतील त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. बघा, इथं 6, इथे 4, इथे 6, इथे 8, इथे 8 एवढ्या समसंख्या आलेल्या आहेत. म्हणून मोजा त्याला 1 2 3 4 5. यामध्ये किती समसंख्या आल्यात? त्या म्हणजे
5, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर बघा आता प्रश्न पुढचा आहे. त्या प्रश्नामध्ये काय विचारले, वरील मालिकेत विषम संख्या किती आहेत? विषम संख्येची व्याख्या आताच पाहिली आपण, 1, 3, 5, 7, 9. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात. मग वरील मालिकेत विषम संख्या किती आहेत? तर बघा, ही 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5 आणि ही 6 आणि 7. एकूण विषम संख्या किती आहेत? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे 7. एकूण संख्या किती आहेत? मग 7. त्या कोणत्या? विषम संख्या. यानंतरचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, वरील मालिकेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता? वरील मालिकेमध्ये सर्वात जास्त अंक आलेला कोणता? तर बघा, इथे 1 हा अंक एकदा, हे बघा एकदा, आणि बघा दोनदा, आणि हा तीनदा. 1 हा अंक आलेला आहे 3 वेळेस. 6 पाहूयात, 6 अंक किती वेळा आलेला आहे? हे 1, हे 2, 6 अंक आलेला 2 वेळा. 5 पाहूयात, 5 बघा, हे 1 एकच वेळेस आलेला आहे. त्यानंतर विचारलाय 9 हा अंक 1, त्यानंतर इथे 2, 9 हा अंक 2 वेळा आलेला आहे. त्यानंतर बघा 4 हा अंक किती वेळा बघा, एकच वेळा आलेला आहे. त्यानंतर बघा 6 अंक तर आपण घेतलेला आहे. मग सर्वात जास्त वेळा येणारा अंक कोणता आहे? तर तो म्हणजे 1. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर बघा 32 ते 34 पर्यंत बुद्धिमत्ता सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये प्रश्न आकृतीसारखी दिसणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. इथं प्रश्न आकृती दिलेली आहे, ॲज इट इज, जशाला तशी आकृती आपल्याला ओळखायची. इकडे बघा, प्रश्न आकृतीमध्ये याचा जो गोल ठिपका आहे तो गोल ठिपका वरच्या दिशेने गेलेला आहे, यामध्ये खाली आलाय. मग जशाला तशी आकृती असेल का? नाही. 2 नंबर मध्ये बघा, बरोबर रिकाम जागा, ठिपक्याला ठिपका आहे, म्हणून याचं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर इथं आपल्याला आलेलं आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? पुढच्या प्रश्नामध्ये बघा, त्रिकोण आहे, जशाला तसा ओळखायचा. सरळ आहे, इथं ठिपका आहे, खाली 2 टोक आहेत. इथं 2 टोक आहेत का? नाही, याचं उत्तर चुकलं. इथं 2 टोक आहेत पण ठिपका आहे का? नाही, हे चुकलं. 3 नंबर मध्ये बघा, 2 रेषा पण आहेत, टोक पण आहे. वरी इथं या पद्धतीचा आहे, चौथा चुकला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. त्यानंतर 34वा प्रश्न बघा. 34व्या प्रश्नाचं उत्तर जशाला तशी आकृती ओळखायची आहे. बघा, 34व्या आकृतीला हा जो भाग आहे खालचा, हा भाग रिकामा आहे आणि वर काय डोक्यावर टोक आहे, आणि ती आकृती जशाला तशी ओळखायची जर म्हणलं तर तुम्हाला 1 नंबर मध्ये, 3 नंबर मध्ये आणि 4 नंबर मध्ये सारखी दिसते. पण फरक काय बघा, 1 नंबर मध्ये जशाला तशी ॲज इट इज आहे. 2 नंबर मध्ये बघा, हा टोक काय केला, रंगवलेला आहे, आणि 3 नंबर मध्ये बघा, हा भाग भरलेला आहे. 4 नंबरचा जर विचार केला तर 4 नंबर मध्ये त्रिकोण खाली तयार झालेला आहे, म्हणून तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. 35वा बघा, गमोरा यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व मधले वर्ण कोणते ते लिहा. गमोरापासून अर्थपूर्ण शब्द होतो मोगरा. मोगरा हा शब्द तयार झाला आहे. आणि मधले वर्ण कोणते? तर मधले वर्ण हे कटला मो, हे कटला रा, मधलं वर्ण आहे ग, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ग, पर्याय क्रमांक 1. आता इथून पुढे आपल्याला काही पिक्चर दिलेले असतात, काही चित्र दिले असतात पहिलीसाठी. ते चित्र पाहायचे आणि चित्रानुसार नाव ओळखायचे. चित्राचं नाव आपल्याला सांगता येणं खूप गरजेचं आहे. तर बघा, प्रश्न 36 काय म्हणले, खालीलपैकी कोणता प्राणी दूध देतो? 1 नंबरला आहे घोडा, 1 नंबरला आहे घोडा, 2 नंबरला आहे मांजर, 3 नंबरला आहे मेंढी, 3 नंबरला आहे मेंढी आणि 4 नंबरला आहे गाय. तर आपण लहानपणापासून पाहत आलो की आपल्याला सगळ्यात जास्त दूध मिळते ते म्हणजे गाईचं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे ते या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर बघा, आता पुढचा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नामध्ये कोणत्या प्राण्याला शिंगे नसतात? शिंग नसतात म्हणले. येडक्याला बघा इथे शिंग आहेत. त्यानंतर बघा, येडक्याला शिंग आहेत, बैलाला शिंग आहेत, गाईला शिंग आहेत. मग शिंग कोणाला नाहीत? घोड्याला, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर बघा,
खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या पोटाला पिशवी असते? पिशवी म्हणजे काय? पोटाला पिशवी असते म्हणजे त्या पिशवीमध्ये त्याचं बाळ जाऊन बसतं. वाघाला नसते, हत्तीला पण नसते, सॉरी अस्वलाला पण नसते आणि कोल्ह्याला देखील नसते. तर पिशवी कोणाला असते मग? कांगारूला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला आलेलं दिसून येतं. त्यानंतर बघा आता प्रश्न पुढचा. प्रश्न 39वा. खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या अंगावर पट्ट्या असतात? हे बघा, झेब्रा. 1 नंबरला आहे झेब्रा, 2 नंबरला डिअर म्हणजे हरिण, 3 नंबरला लायन, 4 नंबरला आहे अस्वल. अस्वलाच्या नसतात, सिंहाच्या पण नसतात आणि याच्या पण नसतात, काळविटाच्या किंवा आपण त्याला हरिण म्हणू. तर झेब्रा क्रॉसिंग असते कोणावर? झेब्र्यावर. म्हणून झेब्रा हा त्याचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न 40वा. खालीलपैकी कोणत्या फळात एकच बी असते? तर बघा, इथे दिले पपई, पपईत अनेक बिया असतात. इथे दिले टरबूज, टरबूजात देखील अनेक बिया असतात. आणि इथे दिले जाम, जामामध्ये देखील आपल्याला भरपूर साऱ्या बिया मिळतात. तर एकच बी कुठं मिळते आपल्याला? आंब्यामध्ये मिळते, जांभळामध्ये मिळते, आवळ्यामध्ये मिळते. या पद्धतीनं एकच बी मिळणारं कोणते कोणते नाव आहेत? आंबा आहे, त्यानंतर जांभूळ आहे आणि त्याचबरोबर काय आहे? आवळा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 1, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न 41वा. यामध्ये काय म्हणले? खालीलपैकी फळांचा राजा कोण? हे लहानपणापासून शिकत आलो आपण. फळांचा राजा कोण? मग आंबा आहे. खालीलपैकी मिरची कोण? मिरची कोणती विचारली? आपण नेहमी खातो ती आपली काय असते? मिरची असते. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 43वा बघा. खालीलपैकी भेंडी कोणती? भेंडी कोणती? आता भेंडी ओळखायची. ह्या वाटाण्याच्या शेंगा आहेत, हे गाजर आहेत, काकडी आहे. पर्याय क्रमांक 1 उरला. हे काय आहे? भेंडी आहे. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघा. या प्रश्नामध्ये देखील आपल्याला काही चेहरे दाखवलेले आहेत, काही चित्र दाखवले. त्या चित्रानुसार आपल्याला काय करायचंय? व्यक्तीची दिलेल्या चित्राची आपल्याला काय करायचं आहे? चित्र ओळखून त्यांची कामगिरी बजवायची आहे. 1 नंबरला बघा, लाकडाची खुर्ची खालीपैकी कोण बनवतो? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. तर लाकडाची खुर्ची कोण बनवतोय आपल्याला विचारले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आले पर्याय क्रमांक 1. कारण इथे आपल्याला सुतार दिसतोय, सुतार काम करताना, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. 2 नंबर लोहार आहे, 3 नंबर गवंडी आहे आणि 4 नंबर सोनार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न 45वा. बुटाला दोरी कोण शिवून देतो? बुटाला दोरी कोण शिवून देतो? तर 1 नंबरला आहे बघा, 1 नंबरला आहे लोहार, 2 नंबरला आहे चांभार, 3 नंबरला आहे शेतकरी आणि 4 नंबरला आहे सोनार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. बुटाला दोरी कोण शिवून देते? तर बुटाला दोरी कोण शिवून देते? चांभार देते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी पंडित नेहरूचे चित्र कोणते? इथे तुम्हाला स्वतःच्या तल्लख बुद्धीचा उपयोग करायचा आहे. कारण की चित्र जर तुम्हाला पाहिलेच नसतील तुम्ही कधी, तर त्याचं उत्तर येणार नाही. 1 नंबर आहे पंडित जवाहरलाल नेहरू, 2 नंबरला आहेत महात्मा गांधी, 3 नंबरला आणि 4 नंबरला लोकमान्य टिळक आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला 1 ओळखायचं होतं. पंडित जवाहरलाल नेहरूचे चित्र कोणते? तर 1 नंबरला आपण चित्र पाहिलेलं आहे. प्रश्न 47वा. विनोबा भावे यांना काय म्हणतात? बघा, लोकमान्य कोणाला म्हणतात? लोकमान्य टिळकांना म्हणतात. पितामह कोणाला म्हणतात? पितामह दादाभाई नौरोजीला पितामह म्हणतात. आचार्य विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आचार्य विनोबा भावे. तर विनोबा भावे कोणाला म्हणतात? यांना काय म्हणतात? त्यांना आचार्य म्हणतात. महात्मा दोघा जणांना म्हणतात, महात्मा फुले आणि महात्मा गांधी. म्हणून हे त्यांचं उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न 48वा. पांढऱ्या रंगाची रंगछटा कोणती? पांढरा शुभ्र, पांढरा गोरा, पांढरा शिपट, पांढू. तर पांढू पण येत नाही, पांढरा गोरा पण येत नाही, पांढरा शिपट पण येत नाही. तर पांढऱ्या रंगाची रंगछटा होती पांढरा शुभ्र. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 49. या 49व्या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायचं आहे नेमकं कोणता प्रश्न आहे. आपले राष्ट्रीय गीत कोणते? राष्ट्रीय गीत कोणते? बघा, आपण सकाळी सकाळी राष्ट्रगीत म्हणतो जनगण मन, म्हणून ते असणार नाही. मग राष्ट्रीय गीत विचारले, त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वंदे मातरम. राष्ट्रीय गीत कोणतं? वंदे मातरम. आणि प्रश्न 50वा असा आहे, तुरटीची चव कशी असते?
मग तुरटी गोड असते का नाही? साखरची गोड असते. आंबट असते का? आंबट देखील नाही. चिंचची आंबट असते. मग तुरटीची चव कशी? तर त्याच्या नावावरूनच ओळखू आले. तुरटीची चव कशी असते? तुरट असते. आणि खारट का असते? मीठ असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला मिळालेलं आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, आजच्या घटकामध्ये आज आपण पहिल्या प्रश्नापासून सगळे प्रश्न एका विशिष्ट पद्धतीने पाहिलेले आहेत. तुम्हाला समजावून देखील मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्यामुळं निश्चितच कुणालाही कसल्याही प्रकारची अडचण राहणार नाही हे मी समजून घेऊ शकतो. तर यापुढेही याच पद्धतीचे नवनवीन माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळं माझ्या ओम्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.